students, in last period we saw the law of constant proportion. Now in this lecture we will study about the atom, size of atom, then the mass of atom and about the valency. आजच्या लेक्चर मध्ये आपण ॲटम बद्दल पाहणार आहोत, म्हणजे ॲटमची साइज, देन ॲटॉमिक मास आणि ॲटमची म्हणजे व्हॅलेन्सी कशी डिटरमाइन करायची, हे पॉइंट्स आपल्याला या टॉपिक मध्ये पाहायचे आहेत. तर फर्स्ट ऑफ ऑल वी विल सी अबाउट द ॲटॉमिक साइज. पहिल्यांदा आपण ॲटॉमिक साइज बद्दल पाहूया. सो इन द लास्ट इयर वी स्टडीड द स्ट्रक्चर ऑफ ॲटम. आपण गेल्या वर्षी ॲटमचं स्ट्रक्चर पाहिलेलं आहे. तरी पण आपण काय करूया, परत एकदा ॲटमचं स्ट्रक्चर रिवाइज करूया की हाऊ द ॲटम इज मेड अप ऑफ 3 पार्टिकल्स अँड विच आर दीज पार्टिकल्स. आपल्याला माहिती आहे की ॲटम हा 3 पार्टिकल्सनी बनलेला आहे. तर हे 3 पार्टिकल्स कोणते आहेत ते आपण पाहूया. बघा, मी इथे ॲटमचं स्ट्रक्चर ड्रॉ केलेलं आहे. ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये आपल्याला सेंटर पार्ट जो दिसतोय, दॅट सेंटर पार्ट इज नथिंग बट द न्यूक्लियस. हा सेंटर पार्ट कोण आहे, तर न्यूक्लियस आहे. अँड दिस इज द आउटर मोस्ट पार्ट ऑफ द ॲटम. आणि हा जो पार्ट दिसतोय ब्ल्यू कलरचा ड्रॉ केलेला सर्कल मध्ये, तो आउटर मोस्ट पार्ट आहे. तर ह्या आउटर मोस्ट पार्ट मध्ये आणि ह्या न्यूक्लियस मध्ये आता कोणकोणते पार्टिकल्स प्रेझेंट असतात, तर इन द न्यूक्लियस देर आर प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स आर प्रेझेंट. तर सेंटरचा जो न्यूक्लियसचा पार्ट असतो त्याच्यामध्ये प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स प्रेझेंट असतात. तर इलेक्ट्रॉन्स हे कुठं रिव्हॉल्व्ह होतात, तर इलेक्ट्रॉन्स आर रिव्हॉल्व्ह इन टू द आउटरमोस्ट ऑर्बिट. आउटरमोस्ट ऑर्बिट्स मध्ये कोण रिव्हॉल्व्ह होतात, तर इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्ह होतात. हेन्स द ॲटम इज मेड अप ऑफ 3 पार्टिकल्स. तर आपला ॲटम कशाने बनलेला आहे, 3 पार्टिकल्सनी. आता तुम्हाला माहिती आहे प्रोटॉन्स वरती चार्ज कोणता असतो, पॉझिटिव्ह. प्रोटॉन्स आर पॉझिटिव्हली चार्ज व्हाईल इलेक्ट्रॉन्स आर निगेटिव्हली चार्ज अँड न्यूट्रॉन्स आर न्यूट्रल. आपल्याला माहित आहे की प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज असतो, इलेक्ट्रॉनवरती निगेटिव्ह चार्ज असतो आणि न्यूट्रॉन्स जे असतात ते न्यूट्रल असतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं ॲटमचं स्ट्रक्चर. नाउ वी विल सी अबाउट द ॲटॉमिक साइज. आता आपण ॲटॉमिक साइज पाहूया. तर ॲटॉमिक साइज मध्ये काय, ॲटॉमिक साइज म्हणजे नेमकं काय बघा. ॲटॉमिक साइज डिपेंड्स अपॉन द ॲटॉमिक रेडियस. ॲटॉमिक साइज ही कशावरती डिपेंड आहे, तर ॲटॉमिक रेडियस वरती डिपेंड आहे. मग ॲटॉमिक रेडियस म्हणजे काय, तर डेफिनेशन बघा, द डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंत जे डिस्टन्स येतं, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड एज द ॲटॉमिक रेडियस. कुठून कुठेपर्यंत, न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंत, म्हणजे जी शेवटची कक्षा असते आपली, त्या शेवटच्या कक्षेपर्यंत जे डिस्टन्स असतं त्या डिस्टन्सला आपण ॲटॉमिक रेडियस असं म्हणतो. आणि याच ॲटॉमिक रेडियस वरती आपला ऍप्लिकाइड डिपेंड आहे, तर ॲटॉमिक साइज डिपेंड आहे. ठीक आहे. तर आता ॲटॉमिक साइज आपल्याला काय करायचंय, तर काही आपल्याला एक्झाम्पल्स दिलेले आहेत काही ॲटम्सचे आणि त्या ॲटमच्या एक्झाम्पल मध्ये त्यांचं ॲटॉमिक रेडियस दिलेलं आहे. तर आता बघा ॲटॉमिक रेडियस कशी एक्सप्रेस केली जाते, तर ॲटॉमिक रेडियस इट इज एक्सप्रेस्ड इन नॅनोमीटर. म्हणजे ॲटॉमिक साइज जे आहे ते किंवा रेडियस जो आहे तो आपण कशामध्ये एक्सप्रेस करतो, नॅनोमीटर्स मध्ये. ठीक आहे. तर हे ॲटम इज अ व्हेरी स्मॉल टायनी पार्टिकल. ॲटम हा खूप टायनी पार्टिकल आहे. अँड सो इट्स स्ट्रक्चर इज सीन अंडर द इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप, देन फील्ड आयन मायक्रोस्कोप अँड स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप. ॲटम हा टायनी पार्टिकल असल्यामुळं आपल्याला जर ॲटमचं स्ट्रक्चर पाहायचं असेल, त्याची लार्ज इमेज पाहिजे असेल, तर आपण त्यासाठी कुठले कुठले डिव्हाइसेस यूज करू शकतो, तर बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप यूज करू शकतो, देन फील्ड आयन मायक्रोस्कोप यूज करू शकतो किंवा मग स्कॅनिंग टनेलिंग मायक्रोस्कोप. या डिव्हाइसेसच्या सहाय्याने आपल्याला ॲटमची लार्ज इमेज पाहता येऊ शकते. ठीक आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट पार्ट बघायचा आहे, अप्रॉक्सिमेट साइज ऑफ द ॲटम. तर तुम्हाला ॲटॉमिक साइज कशाला म्हणतात लक्षात आलं, परत एकदा रिपीट करते मी. ॲटॉमिक साइज मीन्स द डिस्टन्स फ्रॉम न्यूक्लियस टू द आउटरमोस्ट ऑर्बिट. न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण काय म्हणतो, ॲटॉमिक साइज असं म्हणतो. इट डिपेंड्स अपॉन द ॲटॉमिक रेडियस. त्यालाच आपण ॲटॉमिक रेडियस म्हणतो. म्हणजे ॲटॉमिक रेडियस वरतीच काय डिपेंड आहे, आपली ॲटॉमिक साइज डिपेंड आहे. ठीक आहे. नाउ वी विल सी द एक्झाम्पल्स. आता आपण एक्झाम्पल्स पाहूयात. ॲटॉमिक रेडियस इन मीटर. तर आपल्याला आता ॲटॉमिक रेडियस दिलेला आहे मीटर मध्ये आणि त्याचे एक्झाम्पल्स पण दिलेले आहेत. आता एक्झाम्पल बघा, हायड्रोजन ॲटम विच इज द व्हेरियस लाइटेस्ट ॲटम. हायड्रोजन ॲटमचं एक्झाम्पल दिले. व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ हायड्रोजन ॲटम, 10 to the power -10. व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ वॉटर मॉलिक्यूल. वॉटर मॉलिक्यूलचं आपल्याला ॲटॉमिक रेडियस दिलेला आहे. किती आहे वॉटर मॉलिक्यूलचा ॲटॉमिक रेडियस, 10 to the power -9. हिमोग्लोबिन मॉलिक्यूल. व्हॉट इज द ॲटॉमिक रेडियस ऑफ हिमोग्लोबिन मॉलिक्यूल, इट इज 10 to the power -8. तर हा आहे ॲटॉमिक रेडियस. आपल्याला काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत.
You have to remember these examples and the atomic radius of these examples. Okay. Now see here, 1/10 to the power 9 meter is equal to 1 nanometer. What is the value of 1 nanometer? 1 nanometer ची व्हॅल्यू किती होते? तर it is equal to 1/10 to the power 9 meter. Then 1 meter ची व्हॅल्यू काय? तर 1 meter is equal to 10 to the power 9 nanometer. This is the value of nanometer, 1 nanometer and 1 meter. Now we will see about the atomic size. आपण आता जस्ट वी हॅव सीन अबाउट द ॲटॉमिक साईज. आता आपण जस्ट ॲटॉमिक साईज पाहिलं. तर आता आपल्याला काय करायचं आहे तर काही एक्झाम्पल्स बघायचे आहेत ॲटॉमिक साईजचे. आता आपण ॲटॉमिक साईजची मी तुम्हाला जस्ट डेफिनेशन सांगितली. काय सांगितली की न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंत जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स म्हणजे काय होतं तर आपलं ॲटॉमिक रेडियस होतं. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं आहे की वी हॅव सीन इन द लास्ट इयर, वी हॅव स्टडीड इन द लास्ट इयर अबाउट द 4 टाइप्स ऑफ शेल्स. आपण गेल्या वर्षी 4 टाइपचे शेल्स बघितलेले आहेत किंवा दॅट इज ऑल्सो कॉल्ड एज द ऑर्बिट्स किंवा आपण त्यांना ऑर्बिट्स असंही म्हणतो. म्हणजे आपला जो ऍटम आहे त्या ऍटम मध्ये किती शेल्स प्रेझेंट असतात तर 4 शेल्स प्रेझेंट असतात. म्हणजे KLMN हे 4 शेल्स आपण मागच्या वर्षी अभ्यासलेले आहेत. तर बघा आता आपल्याला इथं काय पाहायचं आहे आता की इथं ऍटॉमिक साईज जी आहे ती ऍटॉमिक साईज कशी डिटरमाइन करायची. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक्झाम्पल म्हणजे आपण आता काय सांगितलं की न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंतचा डिस्टन्स म्हणजे काय झालं तर आपला ऍटॉमिक रेडियस किंवा ऍटॉमिक आपली साईज झाली. ठीक आहे. पण आता काय बघायचंय आपल्याला तर जेवढे जास्त ऑर्बिट्स असतील, इफ देर आर लार्ज नंबर ऑफ ऑर्बिट्स इन द ऍटम देन द ऍटॉमिक साईज इज लार्ज. You have to remember what you have to remember. If there are large number of orbits in a atom, atom मध्ये जर जास्तीत जास्त ऑर्बिट्स असतील तर त्या ॲटमची ॲटॉमिक साईज ही लार्ज असते. and if there are less number of orbits in a atom then the atomic size of that atom is less. जर त्या ॲटमच्या स्ट्रक्चर मध्ये जर ऑर्बिटची संख्या कमी असेल तर त्या ॲटमची जी ॲटॉमिक साईज असते ती कमी असते म्हणजे लेस असते. आता अर्थ समजतोय तुम्हाला. आता फॉर एक्झाम्पल आता आपल्याला मॅग्नेशियम आणि सोडियम हे 2 आपल्याला एलिमेंट आहेत. त्या 2 एलिमेंटचे ॲटम्स आपण कम्पेअर करून पाहूया की ह्या दोघांच्या ॲटॉमिक साईज मध्ये म्हणजे काय म्हणजे ते दोघांची ॲटॉमिक साईज आपल्याला कशी दिसते ते आता आपल्याला पाहायचं आहे. तर आय विल ड्रॉ हिअर द स्ट्रक्चर ऑफ मॅग्नेशियम ॲटम अँड द सोडियम ॲटम. आता मी बोर्डवरती काय करते मॅग्नेशियम ॲटम आणि सोडियम ॲटमचं स्ट्रक्चर ड्रॉ करते. पहा, this is the centermost part of the magnesium atom. This is also the center part of the sodium atom, means it is nucleus. Then this is the outer second orbit. Nucleus. नंतरचं हे first orbit. Then this orbit is called as the k orbit. This is also the k orbit. Then this is the second orbit, that is the L orbit. Here also I draw the L orbit. इथं पण मी काय करते तर L orbit draw करते. Then the outermost orbit. Then this is the outermost orbit M. Here also I draw the outermost orbit M. इथं आता दोन्ही ॲटम्स एकमेकाला जॉईन झालेत. खरं तर हे जॉईन नाहीयेत. आता जागा नसल्यामुळे मी इथं असं ड्रॉ केलेलं आहे. लक्षात बघा तुम्ही केअरफुली. तर आता इथं हे झालं मॅग्नेशियमचा ॲटम आणि हा झाला सोडियमचा ॲटम. तर आता बघा मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन किती आहे तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर तुम्हाला माहित आहे. व्हॉट इज मीन बाय ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर कशाला म्हणतात तर द नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स इन अ ॲटम इज कॉल्ड एज ॲटॉमिक नंबर. त्या ॲटम मध्ये असलेले प्रोटॉन्स किंवा इलेक्ट्रॉन्सची संख्या याला आपण ॲटॉमिक नंबर म्हणतो. आणि तुम्हाला हे पण माहित आहे की व्हेन सुरुवातीला फर्स्ट ऑफ ऑल द ॲटम इज इलेक्ट्रिकली न्यूट्रल. नेहमी सुरुवातीला ॲटम हा इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो. न्यूट्रल म्हणजे काय देर आर सेम नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड इलेक्ट्रॉन्स इन अ ॲटम. ॲटम मध्ये सुरुवातीला प्रोटॉन्स आणि इलेक्ट्रॉनची संख्या सारखी असते आणि त्यामुळे ॲटम वरती कुठला चार्ज असतो का तर नाही. बिकॉज पॉझिटिव्ह चार्ज अँड निगेटिव्ह चार्ज नलिफाय इच अदर. कारण पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज दोन्ही इक्वल असल्यामुळे ते एकमेकाला नलिफाय करतात. नलिफाय म्हणजे काय तर निष्प्रभ करतात आणि त्यामुळं ॲटम हा सुरुवातीला इलेक्ट्रिकली काय असतो तर न्यूट्रल असतो. मग आता आपल्याला मी तुम्हाला काय सांगितलं की इथं आता आपण मॅग्नेशियमचं आणि सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहणार. तर मॅग्नेशियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 12 आहे आणि सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11 आहे. ठीक आहे. तर आता आपण याच्यानुसार ॲटॉमिक नंबरनुसार आपण आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढूया.
तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं लिहायचं हे पण आपण गेल्या वर्षी पाहिलेलं आहे. अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला, व्हॉट इज द फॉर्म्युला? 2n². अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. या फॉर्म्युलानुसार आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन गेल्या वर्षी कॅल्क्युलेट केलेलं होतं. आता परत त्याच फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला परत काय करायचं? n मीन्स व्हॉट? n मीन्स द नंबर ऑफ शेल. n चा अर्थ काय होतो? तर त्या शेलचा जो नंबर आहे तो नंबर आपल्याला तिथे लिहायचा आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला आता k म्हणजे फर्स्ट शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स असू शकतात हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर आपण काय करतो? 2 मल्टिप्लाय बाय किती नंबरचा शेल आहे तो? न्यूक्लियस नंतरचा फर्स्ट ऑर्बिट म्हणजे k शेल. लक्षात ठेवा, न्यूक्लियस नंतरचा फर्स्ट ऑर्बिट म्हणजे k शेल. तर ते पहिल्या क्रमांकाला असल्यामुळे आपण इथे लिहिलं 1 आणि 1 चा स्क्वेअर. तर किती k शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात? तर 2 इलेक्ट्रॉन्स k शेल मध्ये अकोमोडेट होऊ शकतात. अकॉर्डिंग टू दिस वी हॅव टू कॅल्क्युलेट द how many electrons can be accommodated into these different shells, k shell, then l shell and m shell. तर या फॉर्म्युलाचा वापर करून आपल्याला या l शेल मध्ये then m शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होऊ शकतात हे आपण या फॉर्म्युलाचा यूज करून काढू शकतो. म्हणजे सेकंड, आता सेकंडला कोण आहे? l आहे. 2 मल्टिप्लायड बाय 2 स्क्वेअर करा. देन थर्ड नंबरला कोण आहे? m शेल आहे. तर 2 मल्टिप्लाय बाय 3 स्क्वेअर इज इक्वल टू कॅल्क्युलेट करा. आणि फोर्थ नंबरला कोण आहे? n शेल आहे. म्हणजे k, l, m आणि n हे 4 शेल्स आहेत. तर 4 शेल्स मध्ये किती इलेक्ट्रॉन्स म्हणजे अकोमोडेट होऊ शकतात, त्यांची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन्सची आहे ते आपण अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला कॅल्क्युलेट करू शकतो. तर हे झालं आपलं जस्ट एक रिव्हिजन, गेल्या वर्षी आपण पाहिलेलं. तर आता आपण काय करूया? तर मॅग्नेशियम आणि सोडियमचा ऍटॉमिक मॅग्नेशियम आणि सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण कॅल्क्युलेट करत होतो. तर मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल मग? अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला k शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन्स दिले? 2 इलेक्ट्रॉन्स. देन l शेल मध्ये किती जातील? 8, 2,8 and then into the outermost orbit, that is the m orbit. आता बघा मॅग्नेशियमचा outermost orbit कोण आहे? k, l आणि m हे मॅग्नेशियमचा outermost orbit आहे. सेम इन केस ऑफ सोडियम. सोडियमच्या सुद्धा बाबतीत तसंच आहे. काय? तर सोडियमचा आउटरमोस्ट ऑर्बिट कोण आहे? यमच आहे. k इज द फर्स्ट शेल, देन l इज द सेकंड शेल अँड m इज द आउटरमोस्ट ऑर्बिट. m हे कुणाचं आउटरमोस्ट ऑर्बिट आहे? सोडियमचं. म्हणजे दोन्हीही एलिमेंटच्या याच्यामध्ये आउटरमोस्ट ऑर्बिट सेमच आहे. कोण आहे? m आणि m. मग आता या दोघांमध्ये ऍटॉमिक साईज कशी ठरवायची? म्हणजे या दोघांपैकी कुणाची ऍटॉमिक साईज लार्ज आणि कुणाची ऍटॉमिक साईज स्मॉल हे आपल्याला पाहायचं आहे. तर बघा आता इथं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? तर 2, 8 राहिले किती इलेक्ट्रॉन्स? 2. ते पुढच्या शेलमध्ये गेले. म्हणजे m शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स अकोमोडेट होतात? तर 2. म्हणजे रिमेनिंग राहिलेले म्हणजे l शेलची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉन्सची होती? 8 इलेक्ट्रॉन्सची होती. तेवढे इलेक्ट्रॉन्स या l शेलमध्ये अकोमोडेट झाले आणि जे रिमेनिंग राहिलेले होते ते कुठे गेले? तर नेक्स्ट ऑर्बिटमध्ये म्हणजे m शेलमध्ये गेले. हे झालं मॅग्नेशियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. नाउ वी हॅव टू सी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ सोडियम. आता सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन बघा काय येतं? सेम. इन फर्स्ट ऑर्बिट देर आर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. इन l ऑर्बिट हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 8 अँड देन 1 इलेक्ट्रॉन इज रिमेनिंग दॅट goes into the next shell, that is the m shell. राहिलेला 1 इलेक्ट्रॉन कुठल्या ऑर्बिट मध्ये जातो? तर पुढच्या नेक्स्ट ऑर्बिट मध्ये, दॅट इज द m शेल मध्ये जातो. ठीक आहे. तर हे झालं आपलं आता ह्या 2 ऍटम्सचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. 2, 8, 2, 2, 8, 1. आता आपण ऍटॉमिक साईजची डेफिनेशन काय बघितली? न्यूक्लियस पासून आउटरमोस्ट ऑर्बिट पर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण ऍटॉमिक साईज म्हणतो. ठीक आहे. आणि आपण काय म्हणलं? ऍटॉमिक साईज लार्ज किंवा स्मॉल हे कशावरून ठरवायचं? तर ज्या ऍटम मध्ये जास्तीत जास्त शेल्स असतील त्याला म्हणायचं, म्हणजे त्या ऍटमची ऍटॉमिक साईज ही लार्ज असते आणि ज्या ऍटम मध्ये नंबर ऑफ शेल्स कमी असतील त्यांची ऍटॉमिक साईज स्मॉल असते. पण आता इथं आपला प्रश्न काय की दोघांमध्ये पण तेवढेच नंबर ऑफ शेल्स आहेत, सेम शेल्स आहेत. मॅग्नेशियम मध्ये पण KLM आहे, सोडियम मध्ये पण KLM आहे. मग आता इथं कसं ठरवायचं की कुणाची ऍटॉमिक साईज लार्ज आणि कुणाची ऍटॉमिक साईज स्मॉल? तर बघा इथं ठरवत असताना आपल्याला आणखी एक पॉइंट इथं लक्षात ठेवायचा आहे. कोणता? की ज्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतील. काय म्हणते मी? ज्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये इलेक्ट्रॉन जास्त असतील. आता बघा
मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन आहेत आणि सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये किती इलेक्ट्रॉन आहे? 1 इलेक्ट्रॉन आहे. तर सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जर जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत म्हणजे 2 आहेत, कुणाशी कम्पेअर केलं तर सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1च इलेक्ट्रॉन आहे. मग इथं काय होतं बघा, आता सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन असल्यामुळं हे 2 इलेक्ट्रॉन्स म्हणजे लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन्स वरती चार्ज निगेटिव्ह असते. तर हे निगेटिव्ह चार्ज काय करतो तर ह्या पॉझिटिव्ह चार्ज, सेंटर पार्टला आपला पॉझिटिव्ह चार्ज असतो न्यूक्लियसमध्ये. का? कारण आपल्याला माहितीये इथं प्रोटॉन्स प्रेझेंट आहेत आणि प्रोटॉन्स वरती चार्ज पॉझिटिव्ह असतो. तर लक्षात घ्या, जेवढे जास्त नंबरचे इलेक्ट्रॉन्स असतील तेवढ्या प्रमाणामध्ये तो निगेटिव्ह चार्ज सेंटर पार्टकडे अट्रॅक्ट केला जातो. इट इज पुल्ड टुवर्ड्स द सेंटर. तो कुठं पुल अप केला जातो तर सेंटरकडे पुल अप केला जातो. पुल अप म्हणजे काय केलं जातं तर हे निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स जे आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये आहेत ते सेंटर पार्टकडे असे खेचले जातात, ते पुल अप केले जातात. दिस इज द ऍटम ऑफ मॅग्नेशियम. हा मॅग्नेशियमचा ऍटम आहे. चुकून मी आता माझं 2-3 वेळेस मी त्याला सोडियम म्हणलं. सो बाय मिस्टेक यू हॅव टू करेक्ट इट. दॅट इज द मॅग्नेशियम ऍटम. हा मॅग्नेशियमचा ऍटम आहे, तुम्ही समजून घ्या. तर हा मॅग्नेशियमचा ऍटम आणि हा सोडियमचा ऍटम. तर मॅग्नेशियमच्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सोडियमच्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये देर आर हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? ओनली 1 इलेक्ट्रॉन. सोडियम ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1 इलेक्ट्रॉन आहे. मग आता इथं आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की ज्या एलिमेंटच्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स असतील. आता मॅग्नेशियमच्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सोडियमच्या ऍटमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1च इलेक्ट्रॉन आहे. मग काय होतं, जास्त इथं निगेटिव्ह चार्ज जास्त आहे. तर जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज असेल आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये तो चार्ज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पुलअप केला जातो म्हणजे खेचला जातो. कुणाकडं? पॉझिटिव्ह चार्जकडे म्हणजे न्यूक्लियसकडे. आणि तो खेचला गेल्यामुळं म्हणजे तो अट्रॅक्ट केला जातो आणि अट्रॅक्ट झाल्यामुळं ऍटमची जी ऍटॉमिक साईज असते ती रिड्यूस होते. हा खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात ठेवा. आता मग काय होतं इथं, मॅग्नेशियमचा ऍटॉमिक साईज ही स्मॉलर आहे कुणापेक्षा? सोडियमपेक्षा. का? आलं लक्षात तुमच्या? काय सांगितलं मी? मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 इलेक्ट्रॉन्स आहेत आणि कम्पेअर केलं आपण सोडियमशी तर सोडियमपेक्षा मॅग्नेशियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये 2 आहेत म्हणजे जास्त आहेत. मग काय होतं, जेवढा जास्त निगेटिव्ह चार्ज असेल तो निगेटिव्ह चार्ज जास्तीत जास्त प्रमाणामध्ये पॉझिटिव्ह चार्जकडे म्हणजे सेंटरकडे पुलअप केला जातो, अट्रॅक्ट केला जातो. आणि ड्यू टू दिस अट्रॅक्शन, त्या अट्रॅक्शनमुळे काय होतं तर ते ऍटॉमिक साईज अशी रिड्यूस होते आणि त्यामुळं मॅग्नेशियमचा ऍटम हा साईजनी स्मॉल येतो. कुणापेक्षा? तर सोडियमपेक्षा. का? लक्षात आलं. आता सोडियमकडे बघा, सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1च इलेक्ट्रॉन आहे. त्यामुळं 1 इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज कमी आहे आणि निगेटिव्ह चार्ज इथं कमी असल्यामुळं काय होतं तर सेंटरचा जो पार्ट आहे पॉझिटिव्ह पार्ट, त्या पॉझिटिव्ह पार्टकडं जे अट्रॅक्शन आहे ते अट्रॅक्शन कम्पेअर्ड टू मॅग्नेशियम लेस आहे. म्हणजे अट्रॅक्शन कसं आहे? कमी आहे. कुणापेक्षा? मॅग्नेशियमशी जर कम्पेअर केलं तर. आणि अट्रॅक्शन कमी असल्यामुळं हा जो पार्ट इलेक्ट्रॉन्स आहे ते कमी प्रमाणामध्ये अट्रॅक्ट होतात. कुणाकडं? सेंटरकडे. आणि त्यामुळं इथं सोडियमची ऍटॉमिक साईज ही काय आहे तर ग्रेटर आहे. कुणापेक्षा? मॅग्नेशियमच्या ऍटमपेक्षा. हे खूप महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. आपण आता काय हे केलं, कन्क्लुजन काय काढलं तर मॅग्नेशियमचा ऍटम हा सोडियमच्या ऍटमपेक्षा स्मॉल आहे. का? लक्षात आलं, कारण त्याच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये जास्त इलेक्ट्रॉन्स आहेत आणि सोडियमच्या आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये फक्त 1च इलेक्ट्रॉन आहे. आणि जितके जास्त इलेक्ट्रॉन्स असतील तेवढं पुलअप जास्त केलं जातं सेंटर पार्टकडे, पॉझिटिव्हकडे, कारण ड्यू टू द अट्रॅक्शन. आणि जेवढे इलेक्ट्रॉन्स कमी आउटरमोस्ट ऑर्बिटमध्ये तेवढं अट्रॅक्शन कमी असतं आणि त्यामुळं त्या ऍटमची साईज काय येते तर लार्ज येते. म्हणजे मॅग्नेशियमचा ऍटम स्मॉलर आहे कुणापेक्षा? म्हणजे मॅग्नेशियमच्या ऍटमची साईज ही स्मॉल आहे ऍज कम्पेअर्ड टू द सोडियम ऍटम. ओके. सो नाउ वी विल सी द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज द मास ऑफ एन ऍटम. आता आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे ऍटमचं मास, की ऍटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करतात. तर बघा, ऍटॉमिक मास आपण असं म्हणतो की मास ऑफ द ऍटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस. आपण काय म्हणलं की ऍटमचं मास हे कुठं कॉन्सन्ट्रेटेड असतं त्याच्या न्यूक्लियस म्हणजे ऍटॉमिक मास असं म्हणतात की ऍटमचं जे मास असतं ते त्याच्या केंद्रकामध्ये एकवटलेलं असतं. म्हणजे केंद्रकामध्ये असतं म्हणजे असं का म्हणतात? व्हाय दिस इज से? बिकॉज देर आर द ऍटम इज मेड अप ऑफ 3 पार्टिकल्स. ऍटम हा आपला 3 पार्टिकल्सनी बनलेला आहे, आपण आता जस्ट पाहिलेला आहे.
तर त्यामध्ये हे जे 3 पार्टिकल्स आहेत त्या 3 पार्टिकल्स मध्ये प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स दीज आर सिच्युएटेड इनटू द न्यूक्लियस. बघा प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कुठे सिच्युएटेड असतात? न्यूक्लियस मध्ये. व्हाईल इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व इन द आउटरमोस्ट ऑर्बिट. तर इलेक्ट्रॉन्स कुठे रिव्हॉल्व होतात? आउटरमोस्ट ऑर्बिट मध्ये. ठीक आहे. मग आता काय? Protons have the approximately the atomic mass, the mass of protons is approximately about 1 Dalton. लक्षात घ्या प्रोटॉनचं मास हे अप्रॉक्सिमेटली अबाउट किती येतं तर 1 डाल्टन आहे. आणि सेम इज द मास ऑफ ऑल्सो न्यूट्रॉन्स. म्हणजे न्यूट्रॉनचं सुद्धा मास तेवढंच येतं अप्रॉक्सिमेटली अबाउट 1 डाल्टन. डाल्टन इट इज द युनिट ऑफ मास, ॲटॉमिक मास. तर हे प्रोटॉनचं जे मास आहे ते प्रोटॉनचं मास किती आहे? अप्रॉक्सिमेटली अबाउट 1 डाल्टन. ऑल्सो द मास ऑफ न्यूट्रॉन्स इज ऑल्सो अप्रॉक्सिमेटली अबाउट 1 डाल्टन. न्यूट्रॉनचं सुद्धा मास किती येतं? अबाउट अप्रॉक्सिमेटली 1 डाल्टन येतं. पण या दोघांशी जर कम्पेअर केलं तर इलेक्ट्रॉनचं मास हे 0.0001 अप्रॉक्सिमेटली अबाउट म्हणजे जवळपास असं काहीतरी इलेक्ट्रॉनचं मास येतं. म्हणजे इलेक्ट्रॉनचं मास हे प्रोटॉन आणि न्यूट्रॉनशी जर आपण कम्पेअर केलं तर ते 0.00 मीन्स इट इज निग्लिजिबल. ते मास निग्लिजिबल आहे. कुणाचं? इलेक्ट्रॉन्सचं. कुणाशी कम्पेअर केलं तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सशी. मग आता आपल्याला ह्याच्यावरूनच लक्षात येईल की इलेक्ट्रॉनचं मास हे निग्लिजिबल आहे. 0.00 म्हणजे कन्सिडर करण्यासारखं आहे का? नाही. म्हणजे ह्याचा अर्थ मास कुणाला आहे? फक्त प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला. आणि हे दोन्ही प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स कुठे सिच्युएटेड आहेत? तर न्यूक्लियसमध्ये. म्हणून आपण असं म्हणतो की मास ऑफ द ॲटम इज कॉन्सन्ट्रेटेड इन इट्स न्यूक्लियस. म्हणजे असं का म्हणलं जातं तर न्यूक्लियसमध्येच ॲटमचा मास कॉन्सन्ट्रेटेड का आहे तर अकॉर्डिंग टू द मास ऑफ प्रोटॉन अँड न्यूट्रॉन्स. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सच्या मासमुळे. कारण इलेक्ट्रॉनचं मास हे कसं असतं? निग्लिजिबल. सो नाऊ वी हॅव टू सी हाऊ द मास ऑफ ॲटम इज कॅल्क्युलेटेड. मग आता ॲटमचं मास कसं कॅल्क्युलेट करायचं बघा. तर ॲटमचं मास कॅल्क्युलेट करण्यासाठी यू हॅव टू ऍड द प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स. तुम्हाला प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची बेरीज करावी लागेल. प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची बेरीज केली की आपल्याला ॲटमचं मास येतं. ठीक आहे. मग आपण आता म्हणलेल्या ह्याच्यानुसार की ॲटमचं मास कुठं कॉन्सन्ट्रेटेड असतं? न्यूक्लियसमध्ये. मग तुम्ही कुठलाही ॲटम घ्या, कुठल्याही एलिमेंटचा ॲटम घ्या, त्यांचं तुम्हाला मास जर काढायचं असेल त्या ॲटमचं तर तुम्हाला काय करावं लागेल? कुणाची समेशन करावे लागेल? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सची. आणि अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू कॅल्क्युलेट द मास ऑफ एन ॲटम. बघा प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स बोथ दीज टुगेदर आर कॉल्ड एज द न्यूक्लियॉन्स. तर प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे जे दोन्ही आहेत ह्या दोघांना मिळून आपण काय म्हणतो? बोथ दीज टुगेदर आर कॉल्ड एज द न्यूक्लियॉन्स. त्यांना न्यूक्लियॉन्स असं म्हणतात. म्हणजे दोघांना मिळून. कुणाला? प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सला. न्यूक्लियॉन्स का म्हणायचं? कारण हे न्यूक्लियसमध्ये प्रेझेंट आहेत म्हणून ह्यांना न्यूक्लियॉन्स म्हणतात. ठीक आहे. आता बघा ॲटमचं म्हणजे आता आपण मास आणि ॲटॉमिक नंबर कसा रिप्रेझेंट करतात बघा. जर तुम्हाला ॲटॉमिक मास आणि ॲटॉमिक नंबर जर तुम्हाला सिम्बॉल सोबत रिप्रेझेंट करायचा असेल, दाखवायचा असेल तर कसा दाखवला जातो? फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला दाखवले तर हा सोडियमचा ॲटमचा म्हणजे सोडियमचा हा सिम्बॉल आहे Na. तर सोडियमचा हा जो सिम्बॉल आहे या सिम्बॉलमध्ये सोडियमच्या झेड इट इज नथिंग बट द ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर हा झेडनी दाखवला जातो. तर ॲटॉमिक मास हे कशाने रिप्रेझेंट केलं जातं तर A ने. म्हणजे ॲटॉमिक मास दाखवण्यासाठी कोणता सिम्बॉल यूज केला जातो? A. व्हाईल फॉर रिप्रेझेंटिंग द ॲटॉमिक नंबर झेड. जर तुम्हाला ॲटॉमिक नंबर रिप्रेझेंट करायचा असेल तर कुठला सिम्बॉल वापरला जातो? झेड. आता इथं मी काय लिहिलंय? 11 लिहिलंय. 11 इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम अँड 23 इज द ॲटॉमिक मास ऑफ सोडियम.